बैठक बोलावल्याचं समजतंय। सर्वपक्षीय नेत्यांना आता ऑपरेशन सिंदूरची माहिती पंतप्रधान मोदी यांच्याद्वारे दिली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट, उद्या ही महत्त्वाची बैठक होईल। आज सुद्धा करता बैठकांचा सिलसिला सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती। तर मोदी सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। उद्या ही महत्त्वाची बैठक होईल। सर्वपक्षीय नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत दिली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतो तर बैठकांचा सिलसिला सुरू आहे। उद्या ही महत्त्वाची बैठक होणार आहे। उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं? उद्याच्या बैठकीमध्ये देशातील सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन या हल्ल्याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती जी आहे ती दिली जाईल। या बैठकीला केंद्र सरकारच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय मंत्री असलेले किरण रिजिजू उपस्थित असतील। त्याचबरोबर देशातील जे महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असतील। या अगोदर आपण पाहिलं असेल पहलगाम हल्ल्यानंतर देखील अशाच पद्धतीची बैठक घेण्यात आली होती। त्या बैठकीला देशातील सर्व जे राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते आणि त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की सर्व विरोधी पक्षांनी म्हटलं होतं की आम्ही सरकारसोबत आहोत आणि त्यामुळं जेव्हा देशाची गोष्ट येते किंवा देशाची बाब असते, देशाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर राजकीय पक्षाच्या भिंती गळून पडतात आणि देश म्हणून भारत एकत्र येताना पाहायला मिळाला आपल्याला। आणि या सर्वदलीय बैठकीमध्ये देखील असंच चिन्ह असणार आहे आणि त्यानंतर राजकीय पक्षाचे नेते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आज ज्या पद्धतीने या हल्ल्याच्या नंतर भारताने केलेल्या हल्ल्याच्या नंतर प्रतिक्रिया आपण पाहिल्या असतील, त्याच्यामध्ये सर्वांनी देशाच्या जवानांचं कौतुक केलेलं आहे, आर्मीचं कौतुक केलेलं आहे, सेनेचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर भारताची एकता अखंडता कायम ठेवण्यासाठी सर्वदलीय बैठकीमध्ये सर्वदलीय पक्ष काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या ऑपरेशन सिंदूर कंप्लीट झालेलं आहे। पाकिस्तानने जर ऑपरेशन सिंदूरला काही उत्तर देण्याचं ठरवलं तर या ऑपरेशन सिंदूर नंतर मोठ्या युद्धामध्ये या सगळ्यांचं रूपांतर होऊ शकतं आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक जी आहे ती निश्चित म्हणावी लागेल। नक्कीच शिवाजी, उद्याच्या होणाऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता एक प्रतिक्रिया दिली आहे। सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे। एअर स्ट्राईक करून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असं सुद्धा यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय। तर भारतीय सैन्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं शरद पवार यांनी म्हटलं। तर कॅबिनेटची महत्त्वाची बैठक सुरू आहे। थेट त्या ठिकाणी ताजी अपडेट घेऊयात। सध्याची आपण ही दृश्य बघू शकतोय। कॅबिनेटची बैठक होते। अनेक महत्त्वाचे नेते आहेत ज्यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक होते। खरं तर जे भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला, पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून भारतानं जे सर्जिकल स्ट्राईक केला त्या हल्ल्यानंतर संपूर्ण माहिती करता चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख नेतृत्वात ही बैठक सध्या आयोजित केलेली आहे आणि त्याच बैठकीदरम्यानची ही आपण दृश्य बघतोय। महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये सध्या उपस्थित आहेत। कशा प्रकारे हल्ला झाला, त्यानंतरची परिस्थिती नेमकी काय असावी, काय नेमकं नियोजन असावं याची संपूर्ण तयारी या बैठकीच्या माध्यमातून केली जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला दिसतात, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सध्या ही कॅबिनेटची बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीत मधली ही दृश्य आपण बघू शकतोय। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जाऊयात। शिवाजी, आपण बघतोय सध्या ही बैठक सुरू आहे कॅबिनेटची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर कुठेतरी हालचाली वाढलेल्या आहेत। नेमकं काय घडतंय बैठकीत? बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटचे प्रमुख म्हणून जे ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्या कॅबिनेटच्या आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली। हे ऑपरेशन सिंधूर ज्या पद्धतीने राबवण्यात आलं आणि भारताने अशा पद्धतीने पाकिस्तानवरती ऐतिहासिकरित्या पहिल्यांदाच हल्ले केलेले आहेत, या सगळ्याचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी घेऊन केलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी आपल्या सैन्याची झालेली नाहीये। म्हणजे झिरो टॉलरन्स नीतीच्या अंतर्गत हा हल्ला झाला होता आणि यामध्ये कुठलेही आपलं नुकसान झालेलं नाही जवानांचं। या सगळ्या बाबींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकास्पद पात्र ठरतात।
त्यामुळे सर्व कॅबिनेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. केंद्रीय मंत्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या अमित शहा यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, आणि अभिनंदनाच्या ठरावाला संरक्षण मंत्री यांनी आपल्याला पाहायला मिळतं की दृश्यामध्ये की या ठिकाणी राजनाथ सिंग यांनी त्यांचं अभिनंदन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ते एकंदरीत पाहता सर्व देशाला ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा दिलासा दिलेला आहे, कारण प्रत्येकाच्या मनात द्वेष होता, राग होता, आणि या रागाच्या पार्श्वभूमीवरती या रागाचं उत्तर, न्याय, बदला या सगळ्या गोष्टींचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगालाही दिलेलं आहे. त्यामुळं आपण जर पाहिलं हे सगळे दृश्य तर या दृश्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान पाहायला मिळतंय, आणि नेतृत्वावरती जो विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून, तर त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि पूर्ण कॅबिनेटने एकमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा प्रस्ताव मांडला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या सगळ्या संदर्भामध्ये अनुमोदन दिलं. तर या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर या दृश्यामधून एक गोष्टीच पाहायला मिळते, ते म्हणजे सर्वांचं समाधान आहे चेहऱ्यावरती. कारण कुठेतरी भारताच्या मनामध्ये हे शल्य होतं की भारतावरती जो हल्ला झाला होता त्याचा बदला घेणं अपेक्षित होतं, आणि विशेष म्हणजे भारताने ज्या पद्धतीने कूटनीतिक रणनीतिक पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे, जगाच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानला हे कळत नाही की भारताला कसं उत्तर द्यायचं. कारण इतर जे पाकिस्तानचे मित्र राष्ट्र आहेत त्यांनाही प्रश्न पडलेला आहे की भारत हा दहशतवादाच्या विरुद्ध लढतोय, पाकिस्तान हा भारताविरुद्ध लढण्याची भाषा करतोय. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या विरोधात बोललं तर आपण दहशतवादाच्या विरोधात आहोत असा मेसेज जाऊ शकतो. त्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये पाकिस्तानचे जे मित्र राष्ट्र आहे त्यांना देखील आता दहशतवादाच्या विरोधात बोलावं लागतंय. हाच खरंच भारताच्या कूटनीतिक रणनीतीचा विजय म्हणावा लागेल, आणि भारतासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेटचे सगळे मंत्रिमंडळ जर आपण तिथं बघितल्यानंतर लक्षात येतं की समाधानाची लकेत त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे. आणि याच्याही पलीकडे जर पाकिस्तानने या दहशतवादाच्या विरोधात भारताने उठवलेली मोहीम जी आहे सुरू केलेल्या मोहिमेला जर भारताच्या विरुद्ध लष्कराच्या विरुद्ध उत्तर देण्याचं ठरवलं, याचं रूपांतर युद्धामध्ये होईल. त्यानंतर पुढचं मिशन आपलं निश्चितपणे सर्व भारतीयांच्या मनात असलेलं जे पीओके आहे ते निश्चितपणे भारत घेऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनांचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे मिळेल. त्यामुळे पाकिस्तान काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने अमित शहा यांनी म्हटलं होतं की करारा जवाब मिळेगा, चुन चुन के मारेंगे, तर चुन चुन के मारलं गेलं आहे. पहलगाम असो, उरी असो, त्याच्यानंतर पुलवामा असो, 26 शिवाजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण केलेला जो सर्जिकल स्ट्राईक आहे तो यशस्वी झाला, याचं समाधान प्रत्येक नेत्यांच्या चेहऱ्यावर आपण बघू शकतो. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.